जय हिंद. मी प्रकाश पोटे, सामाजिक कार्यकर्ता. मित्रांनो, आज मी पुन्हा एका रोडच्या संदर्भात आलोय. हा रोड आहे वडगाव तांदळी ते देवळगाव सिद्धी दरम्यानचा. या दरम्यान माझे मित्र या ठिकाणी शहाजी रणसिंग आणि या ठिकाणचे उपसरपंच शरद भाऊ गायकवाड ते अतिशय ठिसूळ स्वरूपाची किंवा मुरमाड स्वरूपाची आहे, जी कमी भावात किंवा आपण म्हणतो ना विहिरीचं खारपाड वगैरे अशा स्वरूपाची या ठिकाणी खडी वापरली होती. त्यानंतर झालं काय की साधारण एक 4-4.5 किलोमीटर हा संपूर्ण रस्ता आहे. तर यांनी ज्या ठिकाणी या दोघांनी त्यांना सुचवलं होतं की रस्त्याची खडी बदला, ती रस्त्याची खडी तिकडून उचलून त्यांनी या समोरच्या भागात आणली. आणि या ठिकाणी आपण सर्व हा रोड दिसतोय. फक्त 1 महिन्यापूर्वी या रोडचं एमपीएम केलेलं आहे. एमपीएम नंतर याला बीएम, कार्पेट आणि मग सिलकोटची लेअर आहे. परंतु जर एमपीएमच, कारण की हा जुना रोड डांबरी असल्यामुळं जो खराब झाला त्याच्यावरती डायरेक्ट एमपीएम धरलं गेलं. परंतु एमपीएमचा जो टॅग व्हायला पाहिजे, जे कोटिंग व्हायला पाहिजे जुन्या रोडशी, ते व्यवस्थित न झाल्यामुळे असा पूर्ण रोड हा निघालाय. अनेक ठिकाणी हा रोड निघालाय. मी तुम्हाला आता दाखवतो. आता 1 महिना झालाय. 1 महिन्यानंतर सुद्धा हा रोड हाताने निघतोय. पहा आता या ठिकाणी हे पूर्ण एमपीएम जर असं सहज, अगदी सहज असं हाताने निघतंय, अगदी सहज हाताने निघतंय. याचा अर्थ काय झालाय हे पहा. आता सुद्धा हा जो रस्त्याचा तुकडा आहे याच्या खाली स्पष्ट पहा डांबर नाहीये. म्हणजे यांनी जे काही स्क्रॅपिंग करायला पाहिजे आणि स्क्रॅपिंग केल्यानंतर जे खाली नवीन एमपीएम आणि जो जुना रस्ता आहे त्याला जे टॅग करायला पाहिजे किंवा टॅग कोट केला पाहिजे तो व्यवस्थित केला नाही. खडी खराब वापरली. आणि मला असं वाटतं की ह्या रोडसाठी साधारण 4-4.5 किलोमीटरसाठी 5-5.5 कोटी रुपये असतील. संबंधित ठेकेदाराकडून काम व्यवस्थित करून घ्या, नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभाग नगर तालुका, अहिल्यानगर तालुका यांच्या कार्यालयाला टाळे ठोको. रस्त्याचा नियम आहे की रस्ता सुरू करण्यापूर्वी तो रस्ता कोणाच्या निधीतून आहे, त्या रस्त्याला किती पैसे आहेत, तो किती किलोमीटर आहे आणि रस्त्यावरती काय काय ट्रीटमेंट करणार आहेत. म्हणजे त्या बोर्डवरती लिहायला पाहिजे की या 4.5 किलोमीटर आहेत, त्याला पहिल्यांदी एमपीएमची लेअर आहे, त्याच्यावरती बीएमची लेअर आहे, मग कार्पेटची, सिलकोटची. काय होतं की हा आपला सर्वांचा मूलभूत अधिकार आहे, जो तसा शासन निर्णय सुद्धा आहे. परंतु हे हरामी कॉन्ट्रॅक्टर आणि यांना लागेबंदे असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर तालुक्याचे अभियंते, या सर्वांच्या भोंगळ कारभारामुळे आपल्या सर्वसामान्यांचा पैसा मातीत जातोय. आणि आपण जर आता लक्षात नाही दिलं तर हे 5 कोटी सुद्धा येणाऱ्या 3-4 महिन्यात हा रोड पूर्णपणे उखडला जातो.